दोन पृष्ठभागांना हिरवा रंग असलेल्या कपड्याची एकूण संख्या किती आहे? हिरवा रंग. आता दोन पृष्ठभागांना म्हणल्यावर कसं बघा, इथं असणार आहे ते इथं जे आहेत ते एकच पृष्ठभागाला असणार आहे. ठीक आहे, इथं पण एकच पृष्ठभागाला असणार आहे, इथं पण एकच पृष्ठभागाला असणार आहे. लक्षात यायला, इथं पण एकच पृष्ठभाग, इथं एकच पृष्ठभाग, इथं एकच पृष्ठभाग, इथं एकच पृष्ठभाग आहे. तीन पृष्ठभाग कोणते कोणते येणार आहेत? इकडे बघा, हा कोपरा 3 वाला येणार, हा 3 वाला, 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 हा 3 वाला आणि पाठीमागे एक 3 वाला येणार. लक्षात येतं की ज्याला 3 रंग आहे, इथे एक रंग असेल, इथे एक रंग असेल, खालून त्याच याला राहील. म्हणजे या कोपऱ्यात आता जसं आपण जर ऑब्झर्व केलं, हे कोपरा जो असतो त्या कोपऱ्याला इथं पण तुम्ही रंग दिला, तेच रंग तुमचा वरून पण असतो आणि त्याच कोपऱ्याला तुम्हाला खालून पण इथं रंग असतो, असतो की नाही? म्हणजे हे एक वीट असल्यासारखं आहे, त्याला नाही का 3 साइडला रंग आहे. लक्षात येईल, असे 4 कोपरे आहेत, वरून 4 आणि खालून 4, 8 जणाला 3 रंग याला, 8 जणाला सॉरी 3 बाजूला रंग असणारे 8 कोपरे आहेत. लक्षात येईल. आता पुढे नाही का बघा काय करायचंय तुम्हाला, एकाच बाजूला असणारे किती आहेत हे पहा. एका बाजूला एका पृष्ठभागावर 4 आहेत, एका पृष्ठभागावर किती आहेत? 4. पृष्ठभाग किती असतात रे? पुढचा, मागचा, वरचा, खालचा आणि या साइडचा आणि या साइडचा. एकूण पृष्ठभाग किती झाले? 6 आणि 6 आणि एका पृष्ठभागावर 4 एकरंगी आहे. साइन चौक 24. आता यांनी आपल्याला काय विचारलं बाळांनो की दोन पृष्ठभागांना हिरवा रंग, दोन पृष्ठभागांना हिरवा, दोन पृष्ठभाग दोन घेतले त्यांनी. काय करायचं? आता दोन पृष्ठभाग कुठले कुठले असतील लक्षात ठेवा की त्यांना हिरवा रंग द्यायचा आहे. हिरवा रंग पहा, इथं असेल या दोन्हीला, इथं हे पहा हा भाग आणि हा भाग वरचा, बरोबर आहे. इथं पण तोच रंग असणार आहे. ठीक आहे, इथं पण तोच रंग असणार आहे, इथं पण तोच रंग असणार आहे, इथं पण तोच रंग, इथं पण तोच रंग असणार आहे. याचा अर्थ 1 2 3 4 5 6 7 8 8 रंग वरच्या टप्प्यात झाले, एकदम वरच्या लेयर मध्ये. ही वरची जी लेयर आहे एवढ्याच्यात 8 झाले. लक्षात द्या तुम्हाला. दुसऱ्या याच्यात बघा, तुम्हाला कुठं 2 रंग असणार आहेत, इथं असणार आहे, इथं असणार आहे, इथं असणार आहे, इथं असणार आहे, इथं पण असणार आहे आणि इथं पण असणार आहे आणि पलीकडून पण राहणार आहे. म्हणजे बघा इथे किती झाले? 1 2 3 4 5 6 आणि पलीकडून 7 8 म्हणजे दुसरे 8 झाले. बॅक साइडला असेल ना. आणि आता बघा हे 1 2 3 4 आणि पाठीमागून एक 5 6 आणि 7 8 म्हणजे 8 8 ट्रिक 24. याचा अर्थ दोन बाजूला रंग कसा असू शकतो? इथं इथं एकच हिरवा रंग. आता बघा या वरच्याला लागला इथं रंग, इथं लागला, इथं लागला, इथं लागला, इथं 2 लागला म्हणजे इथं 2 लागला, इथं 2, इथं 2 आणि इथं 2 त्याच्या खाली पण 2. म्हणजे एकूण किती झाले सगळे तुमचे? 24. ज्याचा हिरवा रंग आहे, ज्याचा हिरवा रंग आहे. आता या चित्रावर बघा काय सांगते की एकही पृष्ठभाग रंगीत नाही असा, एकही पृष्ठभाग रंगीत नाही असा एक आहे. आता एकही पृष्ठभाग रंगीत नाही असे किती असणार आहे तुमच्याकडे? किती असणार आहे? तो वरच्या लेयर सगळ्या काढून जर घेतल्या आपण रंगीत वाल्या, आता 3 वाले किती आहेत पहा. 3 वाले किती आहेत रे? सगळ्यात अगोदर आपण क्यूब किती आहेत ते काढूया. बरोबर आहे. हे 1 2 3 4 आणि 1 2 3 4. पहिली लेयर 4 चूक 16, 4 चूक 16. दुसरी लेयर पण 4 चूक 16, तिसरी लेयर पण 4 चूक 16 आणि पाचवी लेयर म्हणजे हे पहिला भाग जो आहे 4 चूक 16 चा झाला, दुसरा भाग 4 चूक 16, तिसरा भाग 4 चूक 16 आणि चौथा भाग 4 चूक 16. बरोबर आहे. आता किती झाले सगळे? 16 अधिक 16 अधिक 16 अधिक 16 किती झाले सगळे? 64 झाले. म्हणजे याचा अर्थ काय झाला? सगळे रंगीत असणारे 64 म्हणजे टोटल क्यूब किती झाले तुमचे? 64 झाले. हे तुम्हाला कळलं. आता प्रॉब्लेम काय येते याच्यात तुम्हाला मनात असणारे बघायचे आहे. आता याच्या पलीकडची 2 लेयर असणार आहे आणि खालून 2 जे राहणार आहेत ते किती राहणार आहेत? 4 आणि 4 ज्यांना रंगच नसणार आहे. म्हणजे
या चौकोनी डब्याच्या पाठीमागे एक लेयर याच्यातली असणार आहे बा, याच्या इकडून गेलेले 2 डबे आणि इकडून असलेले 2 डबे ते 4 असणार आहेत आणि पाठीमागून दुसरे 4 असणार आहेत. 4 आणि 4 8 डबे ते काय असणार आहेत, रंगीत नाही तसे असणार आहेत. लक्ष द्या. ओके.